बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आज बैठक मुंबईतल्या दादर इथे पार पडते आणि आपल्यासोबत नरेश दहीभावकर आपण याची थेट बातचीत करणार आहोत. बरेचसे प्रश्न आहेत आणि मंडळासोबत सुद्धा बैठक केली आणि मुंबईत एकतर रस्त्यामध्ये खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सव तोंडावर आहे, त्यामुळे काय नेमकी भूमिका आहे तुमची? आपणास माहिती असेल की गेली 42 वर्ष समन्वय समिती महापालिका असू दे, पोलीस विभाग, वाहतूक विभाग यांच्याशी बैठका घेऊन मंडळांच्या बैठकीमधून ज्या तक्रारी वगैरे येतात आणि आमच्या निदर्शनास येतात त्याबाबत तिथे जाऊन आम्ही योग्य ते त्यांच्याकडे प्रश्न मांडतो आणि त्याप्रमाणे सॉल्व करून घेतो. हा जो प्रश्न आहे आता आपला खड्ड्याचा प्रश्न आम्हाला 2-3 दिवस आगमनाच्या माध्यमातून जे आगमन होत आहे ते पुष्कळ त्रास होतो आहे मंडळांना आणि ही कल्पना आम्ही महापौरांना पण सांगितलेलं आहे, आयुक्तांना पण त्याचं निदर्शनास आणले. आज खास बैठक बोलवण्याचं कारण एकच की इथे जास्तीत जास्त उपनगरातली मंडळं आल्यात आणि मुंबईपेक्षा उपनगरात हा खड्ड्याचा जास्त प्रॉब्लेम आहे, अडचण आहे. आणि कारण आता आगमन 15 ऑगस्टपासून जास्तीत जास्त प्रमाणात होणार आहे. मुंबईच्या महापौरांना काही सांगू इच्छिता तुम्ही? मुंबईच्या महापौरांना एकच विनंती करेन की मुंबईचे महापौर हे गणेश भक्त आहेत आणि त्यांच्यानी माझी भेट गणपतीतच होते आणि त्यांना ती जाणीव आहे की गणपतीचं आगमन हे योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि हा आपला बाप्पा वर्षातून एकदा येतो आणि हा उत्सव म्हणजे जगातील एक मोठा उत्सव आपण मानला जातो. तर तुम्हाला एक विनंती आहे की आपण ताबडतोब सार्वजनिक समन्वय समितीची एक बैठक बोलावावी आणि त्या अनुषंगाने आम्हाला मुंबईतील कुठे कुठे खड्ड्याचे प्रॉब्लेम होणार आहेत आणि काय होणार, कशामुळे होणार हे आम्ही तुमच्या निदर्शनास आणू. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी राहा एवढं मी एक विनंती करतो. खिडकी योजनेबद्दल देखील यापूर्वी माहिती देण्यात आली होती, मात्र आपण पाहतोय की बरेचशी जी मंडप आहेत ती MMRDAच्या रस्त्यावरती आहेत आणि MMRDAची पण परवानगी घ्यावी लागणार आहे. पण MMRDAला एक खिडकी योजनेमध्ये अजून देखील समाविष्ट केलेलं नाही आहे. त्यामुळे नेमकी भूमिका काय असणार आहे तुमची? हे बघा, तुम्हाला आठवत असेल आपले म्हणजे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, त्यांच्यावेळी आम्ही हा मुद्दा मांडला होता की दरवर्षी तुम्ही परमिशनसाठी जायला लागतं तर आम्हाला 5 वर्षाचं हे द्या, त्याच्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे दर 5 वर्षांनी रिन्युअल करायला लागतो. आता जो MMRDचा विषय आहे तो पण मागील वर्षी आम्ही हा मुद्दा मांडला होता आणि मला वाटतं त्यावेळी त्या बैठकीला पण होते. परंतु आता ही बाब जर आमच्या निदर्शनास आलेली असेल तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना जो काही अडचण येते त्या अडचणीचे निराकरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. शेवटचा प्रश्न आपण पाहतो, सगळे वरिष्ठ या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्या मंडळाचे अधिकारी पदाधिकारी इथे सगळे आहेत, पण झेंजी कुठे दिसत नाही आहे. बाप्पांचा जो सण आहे तो झेंजी सगळ्यात जास्त असतात, त्यामुळे त्यांना तुमच्या समन्वय समितीमध्ये जोडण्यासाठी काय आवाहन करणार? आता तुमच्या माध्यमातून मी सांगतो आणि मी आत्ताच जे माझं वक्तव्य केलं की माझं 77 वय आहे, आमचे सगळे साठी ओलांडलेले आहे. जेनजीनी ह्याच्यात स्वयंस्फूर्तीने आणि स्वेच्छेने यायला पाहिजे. कारण काय झालेलं आहे, हा उत्सव जर बंद झाला तर मी खरं सांगतो की मराठी माणूस मुंबईत राहणार नाही. आणि म्हणून जर मराठी माणूस राहायचा असेल आणि आपले सार्वजनिक उत्सव जर कंटिन्यूस चालू ठेवायचे असेल तर जेनजीनी याच्यात प्रवेश करायला पाहिजे. त्यांचे विचार आणि आमच्या विचारात फरक आहे आणि त्यांचा जो काय येईल तो प्रेशर ऑथॉरिटीवर तो आमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे येईल आणि लवकरात लवकर ज्या काय मागण्या असतील त्या लवकर हे होतील. तर तुमच्या माध्यमातून जेनजींना मी विनंती करतो की आमच्या समन्वय समितीत त्यांनी लवकरात लवकर यावं आणि प्रतिनिधित्व गणपती मंडळाचं करावं. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय नरेश दहीभावकर यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि सर्व मुंबईतल्या झेंजींना सुद्धा ते आवाहन करतात की त्यांनी सुद्धा या समन्वय समितीमध्ये यावं आणि हा उत्सव अशाच पद्धतीनं पुढे जावा यासाठी पुढाकार घ्यावा. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.